जयपूरच्या जंगलाशेजारी एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात एका देवाची यात्रा होती. या जंगलातल्या बिटू उंदीरताई, चंचला खारुताई आणि सुगरण कोंबडीताईने काय ठरवले, आपण तिघी मिळून त्या यात्रेत जायचं, खूप गंमत करायची, मिठाई खायची, मज्जा मज्जा करायची. तिघींनी ठरवलं. मग त्या दुसऱ्या दिवशी यात्रेला निघाल्या. बिटू उंदीरताईंनी छानशी साडी नेसली होती, हातात छोटंसं बास्केट घेतलं होतं. चंचला खारुताईंनी सुंदर साडी नेसली होती, पर्स घेतली होती, गॉगल लावला होता. सुगरण कोंबडीताईंनी रंगीबेरंगी साडी नेसली होती, पर्स, गॉगल, सँडल सगळा थाट करून नटून तटून ह्या तिघी जणी शेजारच्या गावी यात्रेला निघाल्या. चालत चालत त्या जंगलाच्या बाहेर आल्या. तेव्हा वाटेत त्यांना परी बदकताई दिसली. परी बदकताई म्हणाली, अगं तुम्ही कुठे निघाला? मग त्या तिघी जणी म्हणाल्या, अगं परी बदकताई, आम्ही शेजारच्या गावात यात्रेला निघालोय, खूप धम्माल मज्जा करणार आहोत. मग परी बदकताई म्हणाले, मी येऊ का? तेव्हा बिटू उंदीरताई म्हणाल्या, नको बाई, तुला चालता तर येते का? तू बघ कशी हळू 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 चालत्यास, मी बघ कशी वेगात चालत्या. म्हणून बिटू उंदीरताईने परी बदकताईला चालून दाखवलं, वेगात पळून. तू नको बाई येऊस, बिटू उंदीरताई म्हणाली. मग परी बदकताईने चंचला खारुताईंना विचारलं. चंचला खारुताई म्हणाली, अगं परी, हे बघ माझी शेपूट कशी झुपकेदार आहे, मी छान साडी नेसल्या, गॉगल लावलाय, पर्स घेतल्या, मी आयटीत यात्रेला निघाल्या, आणि तू नको बाई येऊस. तुला काय झाडावर तरी चढता येते का? नको येऊस तू. मग परी बदकताईने सुगरण कोंबडीताईला विचारलं, सुगरणताई, मी येऊ का ग? सुगरण कोंबडीताई म्हणाली, नको बाई, परी बदकताई, तुला चालता पण येत नाही, तुझ्या अंगावर कपडे पण नाहीत, बघ माझी साडी किती रंगीबेरंगी आहे, मी छान मेकअप केलाय, नको बाई तू येऊस. असे म्हणून तिघी जणी हसायला लागल्या आणि तिघी निघाल्या. परी बदकताईला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, असं का करताय, मला न्या की. नाही बाई, नको येऊस तू, आम्हाला जाऊ दे. म्हणून तिघी वेगात निघाल्या. मग परी बदकताई काय म्हणाली, काय पण होऊ दे, मी यात्रेला जाणारच, मजा बघणार, मजा करणारच. म्हणून हळू 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 परी बदकताई निघाली. मग ह्या तिघी सुगरण कोंबडीताई, चंचला खारुताई, बिटू उंदीरताई नदीच्या काठावर गेल्या. कारण पलीकडच्या गावात जाण्यासाठी वाटेत एक नदी होती. नदी आडवी आली. मग सुगरण कोंबडीताईंनी पाण्यात पाय ठेवला आणि त्या घाबरून वर आल्या. चंचला खारुताईंनी पण पाय ठेवला, त्या पण घाबरून वर आल्या. बिटू उंदीरताईंनी पण पाय ठेवला, त्या पण घाबरून वर आल्या. कारण पाण्याचा वेग होता, आपल्याला पाण्यात न जाता येणार नाही. तिघींनी ओळखलं, आपण पाण्यात न जायचा प्रयत्न केला तर आपण वाहून जाऊ, बुडून जाऊ. तिघी घाबरल्या आणि नदीच्या काठावर बसून रडायला लागल्या. आता काय करायचं, आपल्याला यात्रेत तर जायचं आहे, मज्जा करायची आहे, पण ही नदी आडवी आल्यामुळे आपल्याला जाता येत नाही. पण तिघी जणी रडायला लागल्या. तेवढ्यात परी बदकताई हळू 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 चालत तिथे आल्या आणि त्या काय म्हणाल्या, अगं सुगरण कोंबडीताई, बिटूताई आणि चंचलाताई, तुम्ही का रडताय? तुम्ही तर यात्रेला निघालाय ना, नटून थटून. अगं काय सांगू बदकताई, ही नदी आहे ना, नदीतनं आम्हाला पोहता येत नाही, आम्ही पोहायला गेलो, नदी पार करायला गेलो तर आम्ही बुडून जाऊ, वाहून जाऊ, आम्हाला नाही यात्रेतली मजा घेता येणार. म्हणून परत तिघी त्या रडायला लागल्या. मग त्यांचं हे रडणं बघून परी बदकताईला वाईट वाटलं. ती म्हणली, तुम्ही काळजी करू नका, थांबा, मी युक्ती करते. आणि मग परी बदकताई पाण्यात गेली, गरकन गिरकी घेऊन पाण्यातनं पोहून आली आणि म्हणाली, थांबा. मग तिने एक लाकडाचा ओंडका आणला, ओंडक्याला एक दोरी बांधली आणि दोरी आपल्या पंखात धरली, चोचीत धरली आणि त्या तिघींना सांगितलं, बसा या ओंडक्यावर.
मग तिघीजणी त्या ओंडक्यावर बसल्या. मग आपल्या चोचीने दोरी ओढत ओढत नेऊन त्या तिघींना नदीच्या पार नेलं परीबदकताईनं. मग पलीकडं गेल्यावर सगळ्या गेल्या तिकडं. मग परीबदकताई म्हणाली, आता येऊ का मी? मग तिघी म्हणाल्या, हो परीताई, चल तू आमच्यावर यात्रेत. मग सगळ्या यात्रेत गेल्या, विजेच्या पाळण्यात बसल्या, सगळ्यांनी मिठाई खाल्ली, आईस्क्रीम खाल्लं. सुगरण कोंबडीताईने घरात स्वयंपाकासाठी भांडी खरेदी केली. चंचला ताईने आपल्या बाळासाठी खूप खेळणी घेतली. बिटू उंदीर ताईने आपल्या छोटू उंदीर मामासाठी कोट घेतला. परीबदकताईने फक्त आईस्क्रीम खाल्लं आणि त्यांनी यांच्याबरोबर मजा केली. सगळ्यांनी यात्रेत खूप मज्जा केली आणि परत सगळ्या नदीजवळ आल्यावर मग परीबदकताईने परत त्यांना ओंडक्यावर बसून नदीच्या पलीकडे नेलं. अशा तऱ्हेने त्यांची परीबदकताईमुळे यात्रा सफळ झाली. मग त्यांना असं कळून चुकलं, कुणालाही कमी लेखायचं नाही. परमेश्वरानं प्रत्येक माणसात, प्राण्यात, पक्षात कोणती ना कोणती कला दिलेली असती. त्या कलेचा आपण आदर केला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.